थोडंसं अवघड जातं. फोन आला की चाललो. नेते किंवा कार्यकर्ते जरी असले तरी त्याला जेव्हा आपली रेशीमची बॅच आहे तेव्हा शेतकरी म्हणूनच राहावं लागते तेवढे दिवस, नाही तर आपली बॅच मी सांगितल्याप्रमाणे चुकीला माफी. याच्यात काय होते, ज्याच्या घरी आता आपण गाई म्हशी आहे म्हणजे दुग्ध व्यवसाय आहे किंवा बकऱ्या आहे, त्याला रेशीम उद्योग काहीच कठीण जात नाही. कारण की त्या शेतकऱ्यांना कसं असते, कुठे जरी गेला, लग्नाला गेला, एवन मेवणीचं जरी लग्न असलं तरी आपल्याला दुधाची धार काढायला संध्याकाळी घरी यावंच लागते किंवा त्याची व्यवस्थित म्हणजे विल्हेवाट लावूनच आपल्याला जावं लागते. त्याच प्रकारे आपला रेशीम उद्योग आहे. याच्यात कुठं जरी गेलो तरी एक तर आपल्याला स्वतःलाच माहिती, इथं काय अडचण होते, धार काढणं तरी आपल्या गावातल्या 10 लोकांना माहीत असते, आपण सांगून देतो धार काढून घे. पण इथं रेशीम उद्योगात तसं नाही ना. रेशीम उद्योग गावात आपल्या नवीन, आपणच कुठून तरी एखादं प्रशिक्षण घेऊन थोडीफार माहिती घेऊन रेशीम उद्योग सुरू करतो. पण आपण तिसरा माणूस आणता येत नाही ना, किंवा आणलाय तरी त्याला माहीत नसते काही, बरोबर आहे. मग तिथं आपल्याला अडचणीच होते. म्हणून जेव्हा बॅच चालू असते तेव्हा आपल्याला सहजासहजी कुठं फटकता येत नाही. काही फार दिवस नाही, 16 ते 18 दिवस आपल्याला कुठं फटकता येत नाही. बाकी काही फार असा याचा आहे. त्याच्यातले पहिले जे दिवस आहेत, खास करून शेवटचे 8 दिवस सोडले तर पहिले ह्या 8-10 दिवस एवढं काही कठीण नसते. एवढा काही अळ्या पालाही खात नाही, तेवढं बेजारीचं पण नसते. म्हणजे सकाळी पाला टाकला का तुम्ही दिवसभर कुठेही फिरा, सायंकाळी पाला टाकायला या, अडचण नाही. पण शेवटच्या 8 दिवसात काय होते, आपल्याला कमीत कमी 3 वेळा तरी पाला टाकावा लागते. तो एवढा पाला खाते की टाकला का दुसरे लगेच, टाकला की दुसरा लगेच. याच्यामुळं काय होते आपल्याला, म्हणजे शेवटचे 8 दिवस कुठंच जाता येत नाही. जसं म्हणतो ना आपण, तू आणि ती, म्हणजे त्याचा अर्थ दोनही आहे. तू आणि ती म्हणजे आपल्या घरची जोडीदार, आपली अर्धांगिनी, आपण असा मिळून हा उद्योग चांगला होते. दुसरं गोष्ट, तू आणि तुती, बरोबर आहे. म्हणजे तू आणि रेशीम उद्योग अशा ह्याच्यातला तर तुती आहे. कुठं आपल्याला आणि फटकाचंही काम नाही. आपल्या ह्याच्यात राहिलं तर आम्ही तर म्हणतो का हा एवढा सकारात्मक उद्योग आहे. आपल्याच कामधंद्यात राहिलं तर कोणाच्या फसकड्यात पाय घालायला वेळ नसते, कोणी आपल्या फसकड्यात पाय घालते हे आपल्याला माहीत नसते. म्हणजे काही कुठंच आपल्या म्हणजे रेशीमचे उद्योजक पहा तुम्ही, आपल्या ह्याच्यातच 24 तास गुंतून राहते. हे झालं का ते झालं का ते झालं का ते. म्हणून सगळ्यात पहिले आपण नकारात्मक बाबीवर विचारासाठी करणार की सगळ्यात आता नवीन रेशीम शेतकऱ्याला चॅलेंजिंग आहे तर नॉन स्पिनिंग, म्हणजे रेशीम अळीनं कोश न विणण्याची कारणं. सगळ्यात पहिले याची आपल्याला काळजी घ्यायची. कशामुळं घ्यायची आहे, कारण की आपण आतापर्यंत अळी माराचं काम केलं, बरोबर आहे. आता आपल्याला उलटं काम सांगितलं ना, एकदम परिवर्तन डायरेक्ट 360 डिग्री सेल्सिअस डायरेक्ट उलटं परिवर्तन झालं. म्हणजे आतापर्यंत अळी माराचं काम केलं आणि आता अळी जगवाचं काम करायचं आहे. बरं, आता ह्या दोन अळ्यातला फरक आहे असा आहे की आपल्या शेतावरची अळी गावरान कोंबडीसारखी, किती फवारणी मारा तरी ती मरत नाही आणि इले धक्काय सहन होत नाही. लक्षात आलं ना. म्हणजे इले वास जरी आला कुठून तरी ही आपली मान टाकते किंवा मान फिरवत राहते, कोशच विणत नाही. म्हणजे फरक पहा आपल्याला, फरक म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला काळजी घ्यायची, बाकी काही नाही. असं भीतीचं काही नाही आहे. पण आतापर्यंत आपण जमिनीत विष पेरलं, रासायनिक खत हे सुद्धा रेशीम अळीचं कोश न विणण्यासाठी कारणीभूत आहे बरं. रासायनिक खत म्हणजे ते सांगितलं याला धक्का सहन होते. अळी मरणार नाही पण कोश मेली तरी आपल्याला तेवढंच नुकसान आहे, नाही मेली तरी आपल्याला रेशीम अळी महत्त्वाची नाही, आपल्याला कोश महत्त्वाचा आहे. आपलं मेन प्रॉडक्ट तर कोश आहे ना. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिले आपल्या जमिनीतलं विष कमी करायचं आहे. विष तर टाकलेलं आहे, आता आपल्याला माहीत नाही नेमकं काय होतं. म्हणून काय, सगळ्यात पहिली बॅच जे घेतो 50 अंडी पुंजाच्या वरची बॅच घ्यायची नाही. एक ट्रायल बॅच, म्हणजे एक आपल्या हाताखालूनही जाते बॅच आणि आपल्या लक्षातही येते की आपल्या जमिनीत विष आहे का नाही. म्हणजे ते पहिल्या पानात येणारच आहे. बरं, नुसतं जमिनीतलंच येते का नाही, तर आजूबाजूच्या जर फवारणी केली, ते जरी उडून जरी नाही आलं किंवा तो गॅस, आता काय झाला आहे 2-4 प्रकारचे आपण रसायनं एका याच्यात टाकून फवारतो. म्हणजे आपल्याला फवारणीचा खर्च वाचवायचा असते म्हणून काय करतो आपण, जे विद्राव्य खत आहे ते सुद्धा टाकतो, त्याच्यात कीटकनाशकही टाकतो, बुरशीनाशकही टाकतो, एखादं ह्युमिक ॲसिड किंवा एखादं दुसरं टॉनिक असते तेही टाकतो. यानं काय होते, त्या पंपालाच माहीत असते का त्याच्या अंदर काय तयार होणार, आपल्याला तर माहीत नसतं.
कारण की आपण तिथं त्याच्यावर झालंच नाही ना, काय तयार होणार आहे. एक तर त्याचा खूप चांगला रिझल्ट भेटन, नाही तर खूप उलटा रिझल्ट भेटन, नाही तर काहीच रिझल्ट भेटणार. आता काय होते सिनर्जेस्टिक इफेक्ट म्हणजे काय, दोन केमिकल एकात मिसळल्यामुळं चांगला, दोघाचाही चांगला रिझल्ट भेटला. अँटॅगोनिस्टिक म्हणजे काय, दोन केमिकल एकात मिसळल्यामुळं दोघाचाही प्रभाव नाहीसा झाला. आणि काही वेळेस न्यूट्रल राहते, म्हणजे त्याचा प्रभाव चांगलाही होणार नाही, वाईटही होणार. म्हणून याला मान्यता नाही आहे. आणि आपल्या तुतीला काही फवाराचं काम नाही, काही नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की शेणखताशिवाय रेशीम शेती होत नाही. तुमच्या जमिनीत विष जरी नसल तरी पण तुम्ही 2-3 वर्ष काढाल तुमच्या जमिनीत जतपर्यंत कस आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला नुसत्या रासायनिक खतं टाकू शकता तुम्ही. असं नाही की काहीच टाकू शकत नाही, टाकू शकता, पण शेणखताशिवाय नाही. शेणखत किंवा गांडूळ खत, जसं आपण म्हणतो ना, डॉक्टर आपल्याला गोळी देते तापाला की, तो म्हणते ना जेवण करा आणि गोळी घ्या. सगळ्या गोळ्या उपाशी पोटी घ्यायला लागते नाही, 2-4 दिवस जेवू नका, ह्या गोळ्या घ्या असं म्हणते का फक्त? कशामुळं? का त्या गोळ्या आपल्याला सहन होणार नाही. त्याच पद्धतीचं तुतीचं आहे. तुम्ही तिला पहिले खायला द्यावं लागेल शेणखताच्या माध्यमातून, नंतर त्याला तुम्ही टॉनिकच्या गोळ्या द्यावं लागेल व्हिटॅमिनच्या. म्हणजे रासायनिक खतं एक व्हिटॅमिनचं किंवा भर काढण्याचं काम करते. म्हणून आपल्याला शेणखत आवश्यकच आहे. आता सिल्क आणि मिल्क प्रकल्प आला, तर तो प्रकल्प कोणाला भेटत आहे? ज्याचं सिबिल चांगलं आहे त्याला. ज्याचं सिबिल शिवाय बँक उभी करत नाही. कोणी काही म्हणत असेल आम्ही तुम्हाला लोन देतो, हे करतो, बँक तुमचं सिबिल पाहते आणि दुसरं तुमचं मॉर्गेज पाहते. तुम्ही काय ठेवू शकता. शेतीसाठी ठीक आहे, शेतीसाठी काही तेवढ्या मॉर्गेजची आवश्यकता नसते 3 लाखापर्यंत, परंतु तुमचं सिबिल आवश्यक असते. आपलं सिबिल तर पहिलेच पीक कर्ज म्हणा किंवा कशानं डाऊन असते. म्हणून त्याला काय पर्याय करायचा, घरच्या लक्ष्मीच्या नावानं म्हणायचं. भावाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की सातबाऱ्याचे तुकडे, शेताचे तुकडे करू नका, पण सातबाऱ्याचे तुकडे करून घ्या. म्हणजे एखाद्याचं सिबिल खराब झालं तर दुसऱ्याला स्कोप राहते एखादी योजना घ्यायला किंवा बँकेचं कर्ज घ्यायला. तर ह्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना काळजीपूर्वक, नाही तर जुन्या नाही सातबारा तुकडा होणार नाही. मी जिवंत असेपर्यंत कोणालाच मी हिस्सा टाकू देणार नाही. वडीलधाऱ्यांचं कसं असते राहते ते, काही तुकडे बिकडे नाही, काही वाटण्या बिटण्या नाही. भलाही तुम्ही वाटण्या करू नका, तुकडे करू नका, पण सातबाऱ्याचे फोडणी करून तोड करून ठेवा. म्हणजे आपल्याला योजनेले आणि सरकारी आपल्या याले पीक कर्जाले कामी पडते. आता अळी कोषणं विणण्याची कारणं काय? एक जमिनीतलं विष जे आपण नियंत्रित करू शकतो. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? जास्तीत जास्त शेणखत. आंबट चुक्या एखाद्या वेळेस आपण 2 तुतीच्या रोमधून आंबट चुक्याचं पीक, किंवा एखाद्या वेळेस मका लावायचा, किंवा बोरू किंवा ढेंच्या जमिनीत गाळून टाकायचा. हे आपण जमिनीतलं विष आपण कमी करू शकतो. पण आजूबाजूच्या शेतातून येणारं विष, आपल्या बाजूच्या शेतकऱ्यासोबत एकदम घनिष्ठ संबंध असतात सरासरी. तर त्याच्यामुळं मग काय, आजूबाजूच्या सिल्क आणि मिल्क किंवा बकऱ्या ह्या कशासाठी आपण म्हणतो, त्याच्यासाठी एक जोडधंदा म्हणून. नाहीतरी आपल्याला तुतीच्यानं माळावर राहावंच लागतं, शेतात राहावं लागतं. तिथंच 1-2 गाई किंवा हे असलं ते आपल्याला शेणखतही भेटते आणि उरलेला चारा किंवा उरलेले तुतीचे पानं आपल्याला त्याला खाऊ घालता येते. पण ते खाऊ घालत असताना एकच गोष्ट करायची की 40%च तुतीचा पाला खाऊ घालायचा, 60% सुका चारा किंवा वेगळा चारा खाऊ घालायचा. कारण की तुती आपण पुरणपोळी रोज खाऊ शकतो का 2-3 टाईम? तसं तुतीचं पानं हे पुरणपोळीसारखे आहे. त्याच्यात प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त आहे. 24 ते 36% आपल्याला प्रथिन आहे. त्याच्यामुळं ते तुम्ही जर 100% तुतीचा पाला दिला तर 1 दिवस 2 दिवस ते जनावरं पचन करत, नंतर त्यांना पातळ संडास येण्याची हे आगमन लागू शकते. त्याच्यामुळं 40%पर्यंत तुतीचा पाला द्यायचा. त्यानं गाईच्या दुधातलं फॅटही वाढते आणि शरीरसुद्धा त्याचं तंदुरुस्त होते जनावरांचं. मग आता दुसऱ्याच्या शेतातला तर आपण रोखू शकत नाही. अशा वेळेस आपल्या धुऱ्यावर गजराज गवत, जसं केळीवाले लावतात हवा अळवायसाठी, तर ते आपल्याला लावावं लागेल. किंवा 2-4 आपले तुतीचे कळीचे जे तुती आहे ते न कापता, म्हणजे याला न टाकता तशीच वाळू देता, म्हणजे तिकडला येणारा हवा अळल आणि ते साईडच्या तासाची तुती आपण जनावराला खाऊ घालतो. म्हणजे अळ्याला खाऊ न घालता ते आपण ते तुती जनावराला खाऊ.
म्हणजे खालचे पानं सहजासहजी आपण जे पिवळे पडलेले आहे किंवा अर्धवट पिवळे पडले आहे ते आपण अळीला खाऊ घालत नाही. तुम्ही पण खाऊ घालू नका. आता तुम्ही काय करता, लागवड करताना 4x2 वर करता, मग त्याचं काय होते दुष्परिणाम, 2 वर्ष झाले की ती खूप दाट होते, तिथं हवा खेळत नाही आणि खालचे पूर्ण तुतीचे पानं पिवळे पडतात. पिवळे तुतीचे पानं अळ्यानं खाल्ले की काय होते, ग्रासरी रोग होते अळ्याला. म्हणजे एक आपल्याला म्हणजे शत्रू आपण पहिले पाहू, मग फायदा तर आपण फायदे आपल्याला सांगितलेले आहेत. तुतीच्या रेशीम उद्योगात एवढा फायदा आहे, तेवढा फायदा आहे, म्हणूनच तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, म्हणूनच तुम्ही लागवड करणार. फायदा आपल्याला माहीत आहे. पण आता आलो आहे आपल्याला नाण्याची दुसरी बाजू पाहावं लागेल पहिले, की जसा आपला नॉन स्पिनिंगचा प्रॉब्लेम आपल्यासाठी अडचणीचा आहे, तसंच रेशीमची आपल्याला काय आहे, रोगराईसुद्धा अडचणीची आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, पहिले जसं आपण नॉन स्पिनिंगचं सांगतो, जमिनीतलं विष आपण कमी केलं. कशानं कमी केलं, शेणखत टाकलं, आंबट चुका लावला, मका लावला, बोरू ढेंचा गाळला, बरोबर आहे. दुसऱ्याच्या शेतातून नाही आलं पाहिजे. एक तर गजराज गवत लावलं धुऱ्यानं, ते जनावराला बॅच संपली की जनावराला खाऊ घातलं, किंवा एक आपण रोज साईडचा जनावरांसाठी ठेवला, तो न कापता बॅच होईपर्यंत त्याला कापायचं नाही. हे झालं. आता हे झालं नॉन स्पिनिंगची प्रॉब्लेम. फक्त बीज बाधेनंच नॉन स्पिनिंग होते का, नाही. तर रोगानं सुद्धा नॉन स्पिनिंग होते कधी कधी. आणि तुम्ही जर तापमान आणि आर्द्रता मेंटेन करू शकले नाही तुमच्या संगोपन तरी सुद्धा अळी कोश विणत नाही. आता खास करून पहा, ऑक्टोबर महिन्यात एकदम तापमान चढ उतार असते. म्हणजे आपल्याला जसं हे होते, ज्याला उकळल्यासारखं होते, ऑक्टोबर हस्ताचा महिना म्हणतात. हां, हस्ताचा महिना. तर त्या महिन्यातही अळ्याला आपण टेम्परेचर आणि आर्द्रता त्याचं मेंटेन करू नाही शकलो तरी सुद्धा रेशीमची अळी कोश विणत नाही. लक्षात आलं. म्हणून आपल्याला बाहेर काही तापमान असं बाहेर असू द्या ना 50 डिग्री सेल्सिअस, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्या तुतीवर तेवढा फरक पडत नाही, पण अळीवर मात्र फरक पडते तापमान आर्द्रतेचा. बाहेर किती तापमान असू द्या किंवा किती थंडी असू द्या, आपल्याला त्याचं काही घेणं नाही. आपल्याला मेंटेन करायचं आहे आपल्या 4 दिवारीच्या अंदाजे. ते कधी मेंटेन होईल, तर जेव्हा आता आपण हे करत आहे ना, तर 3 फुटापर्यंत तरी कमीत कमी, म्हणजे आता जरी नाही बांधली, जे रेशीमचे पैसे येतील पहिले जे आहे 5-6 बॅच, त्याच्यातले थोडे थोडे पैसे तुम्ही तुमच्या संगोपनगृहाच्या सुधारणेसाठी लावा. आता लावू नका, आता करा. आता कच्चं जरी तुम्ही हे केलं, कारण की तुमच्या शेडवर आता रोगराई नाही आहे, तिथं आजूबाजूला रेशीमचा शत्रू नाही आहे. एकमेव शत्रू आहे तो म्हणजे विषबाधा. आला तर तोच येऊ शकते, बाकी तुम्हाला काहीच येणार नाही. रोगराई येणार नाही, सध्या 2-3 बॅचेसले काही येणार नाही, पण तो येऊ शकतो. तो एकच फक्त विषबाधेचा आला तर आला प्रॉब्लेम. त्याच्यामुळं आता काय होते, आता तुमच्या जमिनीत कस आहे, तुतीत तो कस येणार, त्याच्यामुळं पहिले बॅच चांगल्या निघतात. मग काय होते, आपला समज होते, हा मी तर ह्या शेडमध्ये बॅच काढल्या म्हणते, कशाला हे करा असतील, कशाला पैसे लावायचे. आणि मग काय होते, तिथून थोडं थोडं 2-3 वर्षांना आपल्या अधोगतीला सुरुवात होते. मग आपण JCB सांगतो, तुती काढतो, तुती काढून फेकून देतो. आपलं शेड आहे ते आपण गुढी भराले वापरतो किंवा जनावर बांधाले वापरतो आणि रेशीमले रामराम ठोकतो. ही परिस्थिती आहे. म्हणून जी पैसे आहे आपले हळूहळू 10% लावा, आपल्या फायद्यातले नफ्यातले 10%. नंतर काय करायचं, 3 फूट आपल्याला भिंत शेडला बांधून घ्यायची. आता करताना कोबा करून घ्या पक्का. फरच्या वगैरे टाकला तर त्याच्या खालतं मुंग्या हे ते त्याचं घर तयारच होते. कोबा करा जास्त, फक्त हे लावा. नंतर आपण आता शेड नेटही लावलीच चालते, पण हळूहळू येणाऱ्या पैशातून शेड चांगलं करा. लक्षात आलं. आता बाकी काही नाही. बाकी रोगराईसाठी आपण तुम्हाला नेहमी सांगतोच काय करायचं काय नाही. बॅच नंतर बॅच चालू झाले की रोगराईसाठी काहीच नाही. तुम्हाला जर आर्द्रता आपल्या याच्यात 80% वरती दिसत असेल, जे मीटर आहे, तुम्हाला मीटर पण दाखवतो, तर आपल्याला चुना जास्तीत जास्त मारायचा अळ्यावर. प्रत्येक बॅच झाली की मोल टाकला अळ्यानं, काट टाकली, जशी साप काट टाकते तशा अळ्या काट टाकतात. काट टाकली की विजेता मारायचा. फक्त चुन्याचं प्रमाण वाढवायचं, आर्द्रता जास्त असली तर रोगराई येत नाही. आणि अळ्या मोकळ्या मोकळ्या करायच्या. जेवढे तुम्ही दाटी ठेवाल तेवढी अळी कमी वाढल. आणि काय होईल, दुसरी गोष्ट,
रोगराईचं प्रमाण वाढेल. म्हणजे एक जरी अळी तर तिथं जास्त फिरेल तिथं रोगराई होईल. ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो बॅचच्या नंतर, ते काही एकाच दिवसाचं नाही. आज फक्त एवढी काळजी घ्या की बीज बाधा झाली नाही पाहिजे अळ्याला, रोगराई काही सध्या येणार नाही. आता आपल्याला लागवड करायची आहे. यावर्षी सगळेजण लागवड केली, किती जणांनी केली? सगळ्याला करायची आहे ना. नाही म्हटलं एखाद्या वेळेस कोणी नोंदणी नंतर करते, एखादं करून टाकते. आता किती बाय कितीवर करायला लागवड? तर आमची जमीन हलकी आहे, आम्ही 4x2 वर म्हणून. हलक्या आणि भारीचा काही फरक पडत नाही तुम्हाला सांगतो. हा. रेशीम गेले तुमचं झाड तेवढंच वाढणार. उलट हलक्या जमिनीत तुम्ही उलट हलक्या जमिनीवाले जास्त रेशीम उद्योगात सक्सेस आहे. कशामुळं? तुम्ही जर पाहिला इतिहास जर पाहिला तर हलक्या जमिनीच्या एरियातच रेशीम उद्योग जास्त सक्सेस झालेला आहे. कारण की हलक्या जमिनीत बाकीचे पिकं जास्त येत नाही. बरोबर आहे. आणि तुती तेवढ्याच जोमाने येते. तुमची मुरुमाचे खडे का असू द्या ना, तुती येते काही अडचण नाही. फक्त तिची अन्नद्रव्याची भूक आपल्याला भागवावी लागते. कारण की हलक्या जमिनीत प्रॉब्लेम काय, त्या जमिनीचा प्रॉब्लेम नाही, तिथं पाण्याचा निचरा लवकर होतो. तुतीला पाण्याचा निचरा होणारीच जमीन पाहिजे. पण अन्नद्रव्य आपल्याला वरून जास्तीत जास्त टाकायला लागते. 4x2 वर लावू नका, तुम्ही नंतर पस्तावा. लागवड किती अंतरावर करावी? लागवड आता बघा, पट्टा पद्धत चांगली असते, पण काय होते आपल्याला इंटर कल्टिवेशन नंतर आंतरमशागत करायला आपल्याला अडचण येते. माझं तरी म्हणणं आहे की 5x2 वर कमीत कमी लागवड करा. तुम्हाला जर मग वाटत असेल का 2 वर्ष तुतीच येणार नाही, तर मग सरळ 6x2 वर लागवड करा. 6x2 वर म्हणजे काय, 3x2 वर लागवड करा. आणि 2 वर्षानं सरळ एक मधातली लाईन उपडून फेकायची. लक्षात आलं? पण ते कधी करा आणि ते कधी परवडते? जेव्हा आपलं स्वतःचं रोप असेल किंवा आपण स्वतः तयार करत असेल तर परवडत. विकत घेऊन जर आपण 18,000ची रोपं लावू 2 वर्षानं काढून टाकू तर परवडणार आहे का? तुम्हाला काय ते आहे, 2 वर्ष तुमची तुती वाढत नाही, तुम्हाला वाटते खूप अंतर झालं. 4-2 खूप अंतर वाटते 2 वर्ष. बस झालं म्हणते एवढं, 4-2 भरपूर अंतर झालं. पण 2 वर्षानं मग लक्षात येते ही अंतर खूप कमी आहे. मग तुम्हाला जर वाटतच असेल तर मग सरळ 3x2 लावा. आणि 2-3 वर्षानं जेव्हा दाटी झाली तेव्हा सरळ एक लाईन काढून फेका. पण ते तेवढंच बेजारीचं आहे, खर्चिक आहे ना. खर्चिक. 4x2 मध्ये काय होते, मग काहीच करता येत नाही. मग ती लाईनही काढता येत नाही. मग ती लाईन काढली की 8x2 होऊन जाते सरळ. मग 8x2 कमी वाटायला म्हणजे एकदमच मोकळं होते. लक्षात आलं? मग 4x2 ज्यानं केलं ना त्यानं मग ट्री प्लांटेशन करायचं. ते पण तुम्हाला दाखवतो मी, झाड पद्धत कशी करायची. झाड पद्धत जरी नाही झाली तर एक खोड पद्धत तुम्हाला सगळ्याला. असं झुडूप द्यायचं नाही. असं झुडूप झालं ना की तुमचं काय होते, ही आता जुनी लागवड आहे 12-13 वर्षांमध्ये. असं झुडूप कधी होते माहिती आहे काय, जेव्हा तुम्ही खरड छाटणी करता, एकदम जमिनीपासून जेव्हा तुम्ही खरड छाटणी करता तेव्हा असं झुडूप होते. या झुडुपात काय होते, खालच्या ज्या गळफांद्या आहे त्या आपल्या रेशीम मळ्याला आपण टाकत नाही, त्या वाया जातात. आणि त्या काय करतात, ह्या ज्या मेन फांद्या आहे आपल्या याचं अन्नद्रव्य ओढतात. म्हणजे याला वाळू देत नाही. बरोबर, ह्या सुद्धा काही कामाच्या नाही. म्हणून 1 फुटापर्यंत आपल्याला एकच खोड ठेवायचा आहे. याच्यावर तर तुम्ही किती फांद्या घ्या. लक्षात आलं? 10 घ्या, 12 घ्या, 2 घ्या, 4 घ्या, तुमच्या मनानं घ्या. पण 1 फुटापर्यंत एकच खोड ठेवायचा. म्हणजे आपल्याला त्याच्या खालचं तणही लक्षात येते, तिथं आपल्याला मशागत करता येते व्यवस्थित. लक्षात आलं ना? तर तेवढं करा. 4x2 वर लावलं तर फक्त काय होते, 2-3 वर्षानंतर तर 100% प्रॉब्लेम येते 4x2 वर. 2-3 वर्ष त्याचा चांगलं असते. उलट ते 5x2 ला कमी पाला आला, ते आपल्याला चांगला पाला आला, पैसे जास्त झाले त्याचे. हां. तर त्याच्यामुळे 4x. आणि पहिले काय होते, तुतीचा रेशीम उद्योग पुन्हा न करण्याचं कारण काय, 1 वर्ष आपल्याला काही त्याच्यातून पैसे भेटत नाही. लक्षात आलं? म्हणजे एक तर आपल्याला पैसे लावा लागते. किती सबसिड्या भेटत असल्या काही भेटत असल्या तरी 2 लाख स्वतःच्या खिशातून घालावं लागते. ते येईपर्यंत जाईपर्यंत 1-1.5 लाख घालावं लागते. आणि दुसरी गोष्ट काय होते, 50 अंडी पुंजाची बॅच, ते काय ना घाटा ना नफा अशा ह्याच्यावर ते म्हणजे एक प्रॅक्टिसची असते ते बॅच, सराव मॅच असते ते. त्याच्यामुळं पहिल्या वर्षातून काही फारसं इन्कम येत नाही. इन्कम चालू होते दुसऱ्या वर्षात. त्याच्यामुळे काय होते, बरेचसे जण तेवढं एक उत्पन्न झेलू शकत नाही ना. तर हे आहे. आता आपण प्रॅक्टिकली कसं लावायचं, काय चुका होतात,
तुम्ही रोपानं लावणार आहे की रोपं तयार करून लावणार आहे. हं? तर याच्यावर आपण आता थोडं प्रश्न उत्तर डिस्कशन करू. कसं असते भाषण म्हणजे काय होते, एक सांगत आहे तुमच्या अडचणी मला लक्षात आल्या पाहिजे म्हणून आपण काय करू आता संवाद करू. भाषणबाजी सर आमच्या इथं पोल्ट्री फार्म आहे, त्याच्यामुळे उजव्या आळीचा परिणाम उजी होईल का? माशी उजी माशी. येऊ शकते. पण ते पोल्ट्रीची अळी वेगळी असते त्याच्यावर येणारी. पण ते काय होते घाण जागी तिथं मेलेल्या कोंबड्या असते, तिला काय असते प्रोटीन सोर्स असणाऱ्या याच्यात देण्याचा, अंडे देण्याचा, त्याच्यामुळे येऊ शकते. त्याच्यासाठी उपाययोजना आहे आपल्याकडे. सर आता काडी लावायला पाहिजे का रोप लावायला पाहिजे? बघा तुम्ही काळी लावा नाही तर रोप लावा, पण नुकसान असं आहे काळी लावलं तर आता आपण तुम्ही बघून आले मगाशी हो सगळ्या काळ्या उगवल्या का, नाही. काही मधातल्या काळ्या राहिलेल्या आहे. सेम कंडिशन इथं बेड असून रेग्युलर पाणी असून ते होते. कारण की जर्मिनेशन पर्सेंटेज 90% आहे त्याचं. लक्षात आलं? जर्मिनेशन पर्सेंट 90% आहे म्हणजे, आणि तुम्ही फील्डवर लावल्यावर तुमचे 80% जगते, म्हणजे 20% तुम्हाला गॅप पडते. तुम्हाला जर काळीन लावायचं असं नाही बुवा, आता काळी रोपं भेटून नाही राहिले किंवा बा रोपासाठी पैसे नाही आहे, तर मग त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन एक करायचा की काळीनं लावायचं शेतात. ज्या वेळेस शेतात लावतो त्यावेळेस आपला अर्ध्या गुंठ्यात बेड करायचा आणि काळ्या तेल लावायचं. जिथं म्हणजे त्याचं वय आणि या रोपाचं वय सारखं होतं. जिथं जिथं गॅप पडली या बेडवरचं रोप काढायचं आणि 3-4 महिन्यानं आणि त्या गॅप पडलेल्या ठिकाणी नेऊन लावायचं. सर आता आपण काडी लावली तर पहिली बॅच किती दिवसानंतर घेऊ शकतो 6 कटिंगला? महिन्यानं येते काळी लावल्यावर. काळी लावल्यावर 6 महिन्यानं घेतात. 6 महिन्यानंतर म्हणजे म्हणजे मग 5 मध्ये कटिंग महिन्यात- करायची गरज नाही का? आता बघा ना, हे आहे आपलं आता 3 महिन्याचं रोप. 3 महिन्यात एवढं होतं म्हणजे आपल्याला काळी लावली तर कमीत कमी 5 महिन्याचं आपल्याला वाढ झालेलं मग घ्यावं 5 महिने डायरेक्ट बॅच घेऊ शकतो का आपण? 5 महिन्यात घेऊ शकतो. आणि जर रोप लावलं 3 महिन्यात घेऊ शकतो. 3 महिने आणि किती फुटावून कापायचं समजा काडी का रोप लावलं एक फूट तर? म्हणजे पहिले सुरुवातीला 1 फुटावून कापायचं. तुम्हाला सांगितलं ना, जर तुम्हाला खोळ एक खोळ पद्धत ठेवायचं आहे,